हिंदी सक्तीच्या वाढत्या विरोधानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून हालचालींना वेग आलेला आहे। हिंदी सक्तीला वाढत्या विरोधानंतर मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे। आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत वर्षा निवासस्थानी ही बैठक असणार आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्य सचिव त्यासाठी उपस्थित राहणार आहेत। मनसे, ठाकरेंची शिवसेना, शरद पवारांची राष्ट्रवादी, पालक संघटना, लेखक आणि मराठी कलाकारांकडून हिंदी सक्तीला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीत चर्चा होणार आहे। महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी सक्तीचा राज्य सरकारचा निर्णय झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मराठीच्या छातीवर एक भाषा बसवून मुंबईसह महाराष्ट्राचं मराठी पण नष्ट करण्याचं जे कारस्थान चालू आहे त्याविरुद्ध हे हत्यार उचलायलाच पाहिजे। ही जी भूमिका घेतल्या तर समीर चौगुले यांनी सुद्धा त्या संदर्भात परखड काही आपल्या भूमिका व्यक्त केलेल्या आहेत, अनेकांनी केलं आणि हे योग्य आहे। मला वाटतं दुर्दैव आहे महाराष्ट्राचं आणि मराठी माणसाचं आणि असलेल्या सत्ताधाऱ्यांचं की अजूनही त्यांना त्या हिंदीबद्दल का प्रेम आहे मला कळत नाहीये। जर महाराष्ट्रातल्या मराठी माणसांनी तुम्हाला निवडून दिलंय त्यांनी विसरू नये आणि जो निवडून देतो तो तुम्हाला घरी बसू शकतो हे पण त्यांनी लक्षात ठेवावं। या राज्यामध्ये आमच्या राज्य सरकारने हिंदी सक्ती केलेली नाही, हिंदी भाषेची सक्ती केलेली नाही। GR मध्ये असं कुठलंही नाही। मराठी सक्ती निश्चित पद्धतीने आहे भाषेची। तुम्हाला अगर हिंदी नको असेल तर संस्कृत घ्या, कोणी तुम्हाला थांबवणार नाही। कोणी हिंदीत घ्या असं कोणीच सांगणार नाही। आज जर आपण बघितलं तर प्रत्येक भाषेचं ज्ञान आपल्याला असलं पाहिजे। हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे, तर राष्ट्रभाषेला विरोध करण्याचं काही कारण असावं असं मला वाटत नाही। मातृभाषेचा अभिमान असला पाहिजे, मातृभाषा वापरात असली पाहिजे, परंतु त्याचबरोबर हिंदी तितकीच जरुरी आहे। हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे। मराठी भाषेवर हिंदीची सक्ती करण्याची आवश्यकता नाही, ही भावना जर सरकारची असेल तर सरकारच्या या हिंदी सक्तीचा निषेध केला पाहिजे। बघा, ऐच्छिक असावी, परंतु महाराष्ट्राच्या ही भाषा मराठी ही भाषा, ही बोलीभाषा ही मला वाटतं लोकांच्या संतांच्या वाणीतून निर्माण झालेली भाषा आहे। केवळ आता विरोध हे नाही तर सरकारने ही सक्ती का करावी, कोणाची चापलूसी पूर्ण करण्यासाठी करावी।